नमस्कार मॅडम. नमस्कार. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय वर्षा ठाकूर घुगे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. नांदेड जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपण रुजू झालात आणि तो काळ मला वाटतं कोरोनाचा अगदी शिखरबिंदू होता. खूप आव्हानात्मक अशी परिस्थिती होती. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मागच्या 1.5 वर्षापासून परिस्थितीला न जुमानता जिल्हा परिषदेच्या कार्यप्रणालीमध्ये जो एक नवा उत्साह, नवा झंझावात आपण तयार केलेला आहे. कितीतरी दशकांपूर्वी महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये मराठी मातीची सावित्री नावाची एक लेक जन्माला आली. आज आपण त्याच सावित्रीच्या लेकीशी इथे संवाद साधतो आहोत. किनवटच्या बोधडीपासून ते हदगावमधल्या साप्तीपर्यंत, भोकरपासून ते बेलोलीपर्यंत जिल्ह्यातलं एक एक गाव आपण पिंजून काढलं. अंगणवाड्या, शाळा, ग्रामपंचायता यासोबतच गाव पातळीवरच्या आया बहिणींशी आपण मनातलं हितगुज संवाद साधलात. नांदेड जिल्हा परिषदेला एक वत्सल, एक मायेचा, मातृमुखी प्रशासनाचा चेहरा देण्यामध्ये आदरणीय वर्षा ठाकूर मॅडम खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्यात असं म्हणायला हरकत नाही. मग गाव पातळीवरच्या अनेक सर्वसामान्य स्त्रियांना, सगळ्या जिल्ह्यातल्याच महिला कर्मचाऱ्यांना खूप उत्सुकता आहे मॅम की आपल्याबद्दल जाणून घेण्याची. अनफोल्डिंग अ वुमन बिहाइंड अ लेडी ऑफिसर. मग म्हणून आज 3 जानेवारी बालिका दिनाच्या निमित्तानं आपल्याशी थोड्याशा अनौपचारिक गप्पांचा हा प्रयोजन केलेला आहे. या गप्पांच्या निमित्तानं आपल्याला माझा पहिला प्रश्न असा असेल की आपण आपल्या विभागांमार्फत, वेगवेगळ्या विभागांमार्फत शिक्षण, आरोग्य, महिलांचा सन्मान, महिलांचं आरोग्य, त्यांच्या लिंगसमभाव याबाबत खूप वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहात. मला विचारायचं की या उपक्रमांमागची आपली भूमिका नेमकी काय आहे? खरं तर मला वाटतं 3 जानेवारी हा आयुष्यातला एक महिलांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचाच दिवस आहे. अगदी बरोबर. आपण सगळ्याच जणी सावित्रीच्या लेकी आहोत आणि सावित्रीची लेक म्हणून जिल्हा परिषदमधल्या शिक्षिका, अंगणवाडी ताई, आशाताई, सगळ्याच माझ्या महिला या सावित्रीच्या लेकींशी मला आज बोलायला अनौपचारिकरित्या मला वाटतं हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. हा मला खूप भावला. कारण की करोनामध्ये खरं मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा मनात खूप संकल्पना होत्या. दर महिन्याला महिलांचा वर्कशॉप घ्यायचा, सगळ्यांना म्हणजे एकत्रित करून त्यांच्या म्हणजे करिअर सांभाळताना अनेक प्रश्न येतात आणि महिलांना खूप आव्हानांना सामोरे जावे लागते. परंतु करोनाच्या रेस्ट्रिक्शन्समुळे या गोष्टी मनातच राहून गेल्या. तर या अनौपचारिक गप्पामार्फत मला वाटतं आपल्याला एक एक गोष्टी उलगडता येतील. आणि मुळातच मला असं वाटतं की स्थानिक प्रशासन आणि ग्रामीण भाग हा जिल्हा परिषदचा चेहरा मोहरा असतो. अगदी बरोबर. आणि या जिल्हा परिषदची CEO म्हणून काम करण्याची संधी मला प्राप्त झाली. एक अधिकारी म्हणून पहिल्यांदा आणि त्यानंतर महिला अधिकारी म्हणून. म्हणजे हा दुर्गशर्करा योग मी माझ्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं आहे. योजना तर भरपूर आहेत, पण या अनेक योजनांमध्ये काम करताना माझा फोकस निश्चितच महिलांकडे माझी ओढ जाते. तर मग किशोरवयीन महिला असतील, प्रेग्नंट वुमेन्स असतील, आज सगळ्यात जास्त जर हेल्थ इश्यूजमध्ये एनिमिया हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सर्व्हिकल कॅन्सर आहे ज्याच्याकडे महिलांना, ग्रामीण भागातील महिलांना अवेअरनेस नसतो. मेनोपॉजमधले निश्चित बदल काय होतात याबद्दल म्हणजे त्यांना माहितीच नसतं की हा मला का त्रास होतो आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टी आता ॲडॉलसंट किशोरवयीन मुली ज्या असतात या स्मार्ट मुली म्हणून याव्या पुढे आणि फोकस राहाव्या. म्हणजे एक लहान गटापासून ते म्हणजे एक ओल्ड एज लेडी वुमनपर्यंत माझा जाण्याचा संकल्प आहे. लहान मुलींना जेव्हा आपण वाढवतो तेव्हा मला असं वाटतं की मी अनेक शाळेमध्ये गेले आणि विचारलं की मासिक पाळीबद्दल तुला काही माहिती आहे का? 7वीतली 8वीतली ते ना कंप्लीट माहीत नव्हतं. अजूनही ह्या मुलींना बऱ्याच अंशी हे कोणी सांगितलं जात नाही. तर अशा शाळांमधनं याबद्दल ज्ञान देणं. किशोरवयीन मुली त्या 8वी 9वी 10वीतल्या मुली आहेत, त्यांना विचारलं तर सांगतात डॉक्टर आणि इंजिनियरच व्हायचं आहे. याच्या पलीकडे काय जग आहे, या पलीकडे त्यांचे करिअरच्या क्षेत्र किती रुंदावले आहेत आणि त्या किती भरारीही होऊ शकतात, याच्यासाठी करिअर काउन्सिलिंग मार्फत आपण पुढे येणार आहोत. आणि सगळ्यात मला असं वाटतं आरोग्य जर चांगलं असेल तर मग आपण पुढे जाऊ शकतो. आणि मुळात इथंच न्यूट्रिशन हा पार्ट महिला सगळ्यांसाठी करते. मुलगी असेल, आई असेल, घरातली आणि शिक्षिका असेल, माझी अंगणवाडी ताई असेल, एनी ऑफिसर असेल, सगळ्यांसाठी समीकरण एकच असतं. आपण सगळ्यांचं बघतो, पण जेव्हा वेळ स्वतःवर येते तेव्हा स्वतःची गोळी महत्त्वाची वाटत नाही. स्वतःच्या जेवणातले सकस न्यूट्रिशन, डाएट्स, इन्ग्रेडियंट्स आणि मग 50शी नंतर गुडघे बोलतात, आजार पण लागतात.
कुठेतरी कुठली तरी डायबिटीजची गोळी चालू होते, कोलेस्ट्रॉल वाढतं आणि मग आपल्याला वाटतं की अरे मी सुद्धा महत्त्वाची होते. तर मला म्हणजे या प्लॅटफॉर्ममधनं सांगावं वाटेल की जिल्हा परिषदच्या अनेक उपक्रमात या सगळ्या गोष्टी महिलांच्या प्रति मुली असतील, किशोरवयीन मुली असतील, लहान बालिका असतील, सुरक्षिततेची संकल्पना असेल, आरोग्याची संकल्पना असेल, स्मार्ट मुलींसाठी संकल्पना असेल, अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आपण वर्षभर अनेक उपक्रम आता राबवणार आहोत. हा एवढा सूक्ष्म आणि खोलातून विचार मला वाटतं एका अधिकाऱ्यापेक्षा एक आई करू शकते. म्हणूनच मी मगाशी म्हणाले की प्रशासनाच्या कार्यप्रणालीला मातृमुखी चेहरा देणारी एक मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याला लाभली आहे. आपण मागे एका मीटिंगमध्ये म्हणाला होतात संबोधित करताना की आजच्या घडीला स्मार्ट गर्ल बनवण्यापेक्षा स्मार्ट बॉय बनवण्याची, मेकिंग ऑफ स्मार्ट बॉयची जास्त गरज आहे. तर मला प्रश्न विचारायचा आहे की एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना आपली जेंडर इक्वॅलिटीच्या या विस्तृत पटलावर नेमकी अशी कुठली निरीक्षणं होती की आपल्याला वाटलं की एकूणच पुरुषी मानसिकतेला एक नवा दृष्टिकोन देण्याची गरज आहे, मानसिकताच प्रशिक्षित करण्याची गरज आहे, असं आपल्याला का वाटलं? थोडंसं त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला आजच्या दिवशी. मला असं वाटतं स्त्री सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय? स्त्री सक्षमीकरण म्हणजे नेमकं की दृष्टिकोन. लहानपणापासून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलगा आणि मुलगी, मुलींनी काय करायचं आणि मुलांनी काय करायचं, आणि या ज्या गोष्टी बिंबवल्या जातात त्यामुळे पुढे चालून मी आता छोटे 1-2 उदाहरणं देते जे मला खटकतात. आणि 8 मार्चला महिला दिनी आज इतकी कार्यक्रम घेतो, दरवर्षी प्लॅटफॉर्मवर जाते, भाषण देतो. पण मग नंतर एक वेळेला मी बसले होते आणि आत्मपरीक्षण केलं. मग मला असं लक्षात आलं की आपण ज्या ग्रुपसमोर बोलतोय त्या महिलांसमोरच बोलतोय. आपण त्या महिलांनाच सांगतोय की तुमच्यावर कसे अन्याय होतात, तुम्ही काय केलं पाहिजे. पण मुळात ज्या कडून त्यांच्यावर अन्याय होतोय त्या दुसऱ्या घटकाला आपण इन्व्हॉल्वच करत नाही. तर मला मनापासून वाटतं की महिला दिन हा खरोखर सगळ्या पुरुषांना म्हणजे सहकारी जे आहेत, मग पत्नी असेल तर पतीसोबत, ऑफिसमध्ये लेडीज असतील तर जेंट्स सोबत, शाळेतल्या मुली असेल तर मुलांसोबत, असे हे कार्यक्रम आपण घेतले पाहिजे जे ते आईला सांगावंसं वाटेल की मुलगा मुलगी वाढवताना एकसारखा रोल कर. मुलाला सुद्धा ताट उचलायला शिकवायला पाहिजे, मुलाला सुद्धा आपले स्वतःचे कपडे घड्या करणं शिकवलं पाहिजे. कुठलंही काम हे मुलीचं वेगळं आणि मुलाचं वेगळं, ही शिकवण मला वाटतं त्यापासून सुरुवात झाली पाहिजे. मी बऱ्याचदा ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये एकदा गेले होते आणि एका नाव सांगत नाही तर त्या ठिकाणी शिपाई नव्हता आणि 2 जेंट्स क्लर्क होते आणि 2 लेडीज क्लर्क होते. चहा आला तर तो लेडीज क्लर्क किंवा लेडीज जी त्याच्यातली हायर डिग्निटरी होती तिने तो ट्रेमध्ये येऊन ऑफर केला. आणि मग मला प्रश्न आला की हा एखादा माणूस पण तर देऊ शकतो ना. मग त्या ठिकाणी ती उच्चपदस्थ असली तरी चहा सर्व करणं हे बाईचं काम म्हणून ती पटकन आली. तर मला असं वाटतं की चहा देणं किंवा सर्व करणं ही वाईट गोष्ट मुळात नाही आहे. मुळात दृष्टिकोन आणि कामातली जी आहे की हे काम बाईनीच केलं पाहिजे आणि हे काम पुरुषांनीच केलं पाहिजे. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणून मला असं वाटतं की जसं आपण स्मार्ट गर्लवर प्रशिक्षण देणार, तिला सुरक्षितता चे धडे देणार, तिला मेंटल काउन्सिलिंग करणार आणि स्मार्ट गर्ल जगामध्ये वावरताना व्यवहारी गोष्टी सोबतच सगळ्या गोष्टीमध्ये ती पारंगत होईल यासाठी आपण प्रयत्न करत असताना स्मार्ट बॉयसुद्धा होणं आवश्यक आहे. लहानपणापासून जर या व्यक्तीला कळलं की स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिच्याकडे तिचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा ॲटिट्यूड कसा असतो आणि तो रिस्पेक्ट देणं, हे जर लहानपणापासूनच आपल्या संस्कारामध्ये कल्टिवेट झालं तर मला वाटतं की स्मार्ट बॉयच्या संकल्पनेला जर आपण दृढ केलं तर स्मार्ट गर्ल कराव्या लागणार नाही संकल्पना. सिमोन द बोआ नावाची जी लेखिका आहे, जिला आपण स्त्रीवादाची जननी असं म्हणतो, मदर ऑफ फेमिनिझम म्हणतो, द सेकंड सेक्स नावाचं त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. अगदी सिमोन द बोआच्या तत्त्वज्ञानासारखं आपण म्हणालात की स्त्री ही घडवली जाते. मग स्त्री घडवणाऱ्या एकंदरच पुरुषी मानसिकतेला प्रशिक्षित करण्याचा जो एकदम मर्म ओळखून आपण त्या पद्धतीनं उपक्रम राबवतायत आणि त्यावर काम करतायत, हे खूपच बेसिक आहे असं मला वाटतं. या गप्पांमधला मला एक पुढचा प्रश्न विचारावा असं वाटतो की अ लेडी adorned with beauty, brain and bravery is a very rare combination, and the woman, such a type of woman can be made as a superwoman. मग अशी सर्व गुणसंपन्न स्त्री विथ ब्रेन, ब्युटी अँड ब्रेवरी आम्ही आपल्यामध्ये पाहतो.
पण ह्या सगळ्या तीनही वैशिष्ट्यांसह काम करताना प्रशासन आणि घर, मुलं बाळं आणि ऑफिसचं मॅनेजमेंट, स्वतःची तब्येत आणि मॅरेथॉन मिटिंगा, हा सगळा ताण ही एक तारेवरची कसरत असते. आणि मग आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल की ही तारेवरची कसरत एक संतुलन ठेवून आपण कशा पद्धतीनं करता. म्हणजे खूप उत्सुकता आहे आम्हाला. हा प्रश्न खरंच खूप अवघड आहे, पण तो तेवढा सोपा पण आहे. कारण मला बेसिकली मनापासून वाटतं की स्त्री ही मुळातच खूप चांगली मॅनेजर असते. म्हणजे मॅनेजमेंटचे जे धडे युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जातात हे कुठल्याच बाईला कधी शिकवावे लागत नाहीत. ते इनहरंटच तिच्यामध्ये असतात. फक्त ते माहीत नसतात की आपले स्वतःमध्ये ते स्किल्स आहेत. सगळ्यात पहिला ब्युटी. मला असं वाटतं ब्युटी म्हणजे काय आहे, तर सौंदर्य जे आपण म्हणतो हे फक्त बाह्य सौंदर्य महत्त्वाचं नसून तुम्ही आंतरिक पण तेवढंच सुंदर असले पाहिजे. आणि बऱ्याचदा आता मी जेव्हा वावरते समाजातल्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये, मला असं वाटतं सुंदर राहणं हा प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक हक्क आहे. आणि त्यामध्ये मग कमी जास्त असू शकतं. पण मग आपण प्रोफेशनली राहताना कशा पद्धतीने स्वतःला कॅरी करतो. ऑफिसमध्ये पार्टीची साडी घालतो का, पार्टी वेअरमध्ये जातानाच पार्टी वेअर घातली पाहिजे, ऑफिसमध्ये जातानाचा डेकोरम वेगळा असतो. तर या सगळ्या गोष्टी आणि आपल्याला काय सूट होतं, या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर कुठलंही व्यक्तिमत्व हे सुंदर दिसायला लागतं. आणि त्याच्यानंतर दुसरं मला वाटतं विचारलं होतं की ब्रेवरी ना, तर ब्रेवरी मला वाटतं आयुष्यामध्ये पाहिजे. साहस असणं फार गरजेचं आहे. साहस वृत्तीला कुठेतरी फेमिनिझममध्ये असं म्हणतो आपण की बायका साहसी नसतात, पण ही मेंटली टफनेस मला वाटतं हा स्त्रियांमध्ये जास्त असतो. आणि साहस आणि मेंटल टफनेस या एकमेकांशी कॉम्प्लिमेंटरी आहेत. तर कारण मुलाला वाचवताना किंवा मुलाला काही त्रास होताना ती स्त्री ज्या पद्धतीने साहसता दाखवते व पुढे जाते, कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही, तर ब्रेवरी ही सगळ्यात असली पाहिजे. मग ती ब्रेवरी स्वतःच्या मला असं वाटतं अन्याय होताना सुद्धा ती जागृत झाली पाहिजे. स्वतःला प्रतिष्ठित म्हणून घेताना आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, जेव्हा अपमान सहन करावे लागते तेव्हा तुला त्या बाईनी साहसता दाखवली पाहिजे. आणि ही ब्रेवरी आपल्या आयुष्यामध्ये एक घटक म्हणून वावरता आली पाहिजे. लहानपणापासून जे जे घटक आपल्याला त्रास देत आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या नाही म्हणण्याचं साहस आपल्यामध्ये असलं पाहिजे. साहस म्हणजे फक्त मोठ्या गोष्टीचं साहस नसून या छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या कल्टिवेट करतो आणि साहस या म्हणजे ॲटिट्यूडनी जगतो, ती मला वाटतं आक्रमी भूमिका ही आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपण विकसित केली पाहिजे. तर ती आणि ब्रेनचा तर आपल्यामध्ये म्हणजे मला वाटतं त्याचा इतका नाविन्यपूर्ण वापर आपण जेवढ्या एक फेमिनिझम म्हणजे स्त्री करू शकते तेवढं मला वाटत नाही की कोणी करू शकतं. पण फक्त अभ्यास कुठेतरी कमी पडता कामा नये किंवा ज्या पोस्ट आपल्याला मिळालेल्या आहेत, जी जागा आपण मग ती हाऊसवाईफची असेल किंवा करिअर वुमनची असेल, पण ती करत असताना त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपल्या नाविन्यपूर्णतेचा वापर आणि बुद्धीची झलक आपण म्हणतो ना, छाप पाडून जाणे, तर अशी ही प्रत्येक स्त्रीला जमते मुळात, पण तिला माहीत नसतं की माझ्यामध्ये हे पोटेन्शियल आहे. तर या 3 गोष्टी मला वाटतं आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या प्रत्येक महिलेमध्ये असतातच. फक्त ते माहीत नसतं समीकरण की कसं आपण ते त्याला टॅप करायचं आणि पुढे जायचं. ह्या प्रश्नाच्या उत्तरातून मला वाटतं ज्या ज्या महिला कर्मचारी आणि सर्वसामान्य आया बहिणी ही मुलाखत पाहतायत त्यांना स्वतःचीच वेगळी नव्यानं ओळख होईल. कारण की ब्युटी, ब्रेन आणि ब्रेवरी हे प्रत्येक बाईचं अंगभूत वैशिष्ट्य असतं असं आपण खूप साधेपणाने आणि सहजपणाने सांगितलं. आणि मला एक वाटतं की अजून एक सगळ्या बायकांच्या मनातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की नोकरी आणि घर सांभाळणं खूप अवघड आहे. म्हणजे त्या ठिकाणी खरंच अवघड आहे की आजही आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रियांकडे नवऱ्याची जबाबदारी, मुलांची जबाबदारी आणि सासू सासऱ्यांची जबाबदारी या सगळ्या गोष्टी असतातच. आणि हे करत असताना मला असं वाटतं की आपण जेव्हा ह्या गोष्टी करतो तर ही तारेवरची कसरत सांभाळताना आपण स्वतः स्मार्ट वुमन असणं फार गरजेचं आहे. चौकटी असतात, एका चौकटीमध्ये 4 समजा रूम्स असतील, तर मला नेहमी वाटतं की प्रत्येक चौकट महत्त्वाची असते. कुठल्याही चौकटीने अतिक्रमण जर केलं तर त्याला आपल्याला प्रॉब्लेम यायला लागतो. आणि इगो हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आपण इगो ठेवला नाही, इगोलेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि इगोलेस फॅमिली मध्ये जर आपण राहिलो
तर 99% प्रश्न सुटतात. खूपच महत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय आपण तो. मग मीच करेक्ट आहे हा. किंवा माझंच सगळ्यांनी ऐकलं अगदी पाहिजे बरोबर, हा. किंवा हे लिसनिंग मोर म्हणजे आपण जास्त ऐकलं पाहिजे. अच्छा, हा. आणि या पद्धतीने मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येक चौकटीमध्ये म्हणजे जर मी आज उद्या कलेक्टर आहे तर घरात जाताना मी कलेक्टर नाही आहे, मी कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी मुलगी आहे. तर त्या पायरीवर घराच्या आतमध्ये जाताना आपण हा दृष्टिकोन ठेवून गेलो की इगो हा एका ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी तो दाखवलाच पाहिजे, पण तो प्रत्येक ठिकाणी मिरवायची काही गरज नाही. आणि जर आपण केलं तर मग आपणही खूप पीसफुल राहतो. आणि मला वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची किल्ली आहे. जेव्हा वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागतात त्यावेळेला त्या भूमिकांमध्ये अशा पद्धतीचं वॉटरटाईट कंपार्टमेंट जर बाई ठेवू शकली तर खूप गोष्टी सोप्या होऊन जातील. हा म्हणजे ऑफिसमध्ये आल्यानंतर आपण घरातला विचार करतो, मुलगा जेवला असेल का, मग यांनी गोळी घेतली असेल का, मग संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा, म्हणजे हे मी जनरलाइज सांगते. अगदी बरोबर. आणि घरी गेल्यावर आपण म्हणतो बापरे आज माझे बॉस असे बोलले, मग आपण घरच्या सगळ्यांना सांगायला लागतो, मग त्यांना वाटतं की काय रडगाणं आहे नेहमीचं. तर म्हणजे घरी जाऊन ऑफिसचा स्ट्रेस की उद्याच्या मीटिंगची तयारी करायची आहे, म्हणजे आपण धड काहीच करत नाही मग. तर मला असं वाटतं घरी असताना घर पण असलं पाहिजे आणि ऑफिसमध्ये असताना ऑफिसमध्ये 100% इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. हे समीकरण खूप सोपे केले तर मग फार चांगलं मला वाटतं इक्वेशन जमतं. माझा पुढचा प्रश्न काहीसा म्हणजे अर्ध उत्तर त्याचं तुम्ही आताच दिलेलं आहे. प्रश्न असा होता की एवढ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा जगण्याची जी एक तरलता आहे आणि जी एक कलात्मकता आहे ती आपण खूप सहज सुंदर पद्धतीनं जपली आहे. आम्हाला माहीत आहे की कधीतरी ड्रायव्हिंग करताना सकाळी आपण आपल्या कॅमेऱ्याचे क्लिक्स एखाद्या पक्षाचा उडता थवा टिपतात किंवा मग उगवतीचं केशरी क्षितिज आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपतं, कधी कधी मधुमालतीची एखादी भरगच्च फुलांची फांदी आपण टिपता. हे सगळं तर करताच, पण एखाद्या विकेंडला सहकारी मैत्रिणींसोबत कुठेतरी टेकडीवर ट्रेकिंगला जाता, सहभोजनाचा आनंद घेता, कधीतरी आपल्याच घरी हार्टफुलनेसचं एखादं पहाटेचं शिबिर ठेवता, योगाचं शिबिर ठेवता. मग हे सगळं ही तरलता आपण म्हणजे हा ताण काही सोपा नाही, एवढा जिल्हा सांभाळण्याचा ताण काही सोपा नाही. आपण अर्ध उत्तर दिलेलं आहे, पण ही तरलता आणि ही कलात्मकता याची नाळ कुठं जुडलेली आहे हे थोडंसं जाणून घ्यायचं आहे आम्हाला. नाही, मला वाटतं माझी नाळ मूळतः निसर्गाशी जुळली आहे. आणि निसर्ग जसा स्वतःमध्ये सगळ्यांना सामावून घेतो आणि ॲडव्हर्स परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला शिकवत असतो. म्हणजे माझ्या आयुष्यातले सगळे महत्त्वाचे लेसन्स मला असं वाटतं निसर्गातून मिळतात. खूप ताणतणाव झाला, सकाळी फिरायला गेलो, आपण भरपूर व्यायाम केला, सगळं टॉक्सिन गळलं, आपण रिफ्रेश होऊन येतो. तर असं म्हणतात की आजही मी सकाळी भरपूर मोर बघून आले. तर जेव्हा तुम्ही निसर्गाशी कनेक्ट होता तेव्हा, कारण तुम्ही कंटिन्युअस कामाचा विचार करू शकत नाही. बरोबर. आणि तो जर तुम्हाला डिॲक्टिवेट काही वेळ करायचा असेल तर तुम्ही त्याच पद्धतीने स्वतःला पुढे जाणं गरजेचं आहे. माझ्या आयुष्यातलं प्रिन्सिपल आहे वर्क इज वर्शिप. हे जसं महत्त्वाचं आहे तसं एन्जॉय ॲट एव्हरी मोमेंट. आणि भूतकाळ विसरून आपण वर्तमान काळात नेहमी जगलं पाहिजे. मुळात काय होतं, मी बऱ्याच वेळा चर्चा करते किंवा मी ऑब्झर्व करत असते, तर आपण एकतर भूतकाळात रमतो नाहीतर भविष्य काळामध्ये विचार करतो, पण वर्तमानच आपण जगत नाही आणि मग तिथे सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. तर मला असं वाटतं की एन्जॉय ॲट एव्हरी मोमेंट. आणि नोकरी हा आयुष्याचा एक भाग आहे. मुळात आपण नोकरीला लागलो की स्त्री हा मूळतः मैत्रिणी विसरतो, शाळेतल्या मैत्रिणी अजिबात. आता हे रियुनियनचं फॅड निघालं म्हणून शाळेतल्या मैत्रिणी किंवा ते नेटवर्किंग पुरुषांसारखं राहत नाही. कुठल्याही ठिकाणी जायचं तर आपण म्हणतो नाही आज मुलाची परीक्षा आहे, आज यांना बरं नाही आहे, किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं की महिलांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांनी तात्काळ बाहेर पडलं पाहिजे आणि स्वतःला एक्सप्लोअर केलं पाहिजे. मग ती छोटीशी बाग असेल, त्यासाठी फॉरेनला जाण्याची काही गरज नाही आहे किंवा काही महागड्या ठिकाणीच जायची गरज नाही आहे. छोट्या छोट्या आयुष्यातले जे घटक असतात, एक छोट्याशा बागेत जाऊ शकतो, निवांत सूर्यास्त सूर्योदय बघू शकतो, एखाद्या पक्षाकडे बघत आपण, तो मेडिटेशनचाच भाग आहे. बरोबर आहे. आणि जर या छोट्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये टिपता आल्या आणि त्याचा आनंद भोगता आला तर मग आपल्याला कळतं की काम हा एक भाग आहे, पण आयुष्यसुद्धा एकदाच आहे, तर त्या आयुष्याचा सुद्धा आनंद घेतला पाहिजे. आणि आपण आनंदी राहिलो तर मला असं वाटतं आपल्या आजूबाजूचा औरा जो असतो, आपण काही ठिकाणी गेलो तर आपण म्हणतो की तुमच्याकडे आल्यावर मला फार प्रसन्न वाटलं
किंवा मला पॉझिटिव्ह वाईब्स मिळाल्या. positive मला वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स हे अशाच असतात की तुम्ही स्वतःला किती फ्रेश ठेवतात, प्रसन्न राहतात आणि तुम्ही हसतमुख राहतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कंटिन्युअस शिकण्याची प्रोसेस आहे. इट इज अ कंटिन्युअस, निरंतर आपण शिकत गेलो पाहिजे, निसर्गाकडनं शिकत गेलो पाहिजे, प्रत्येक व्यक्तीकडनं शिकलो पाहिजे. तर मग हे सोपं होतं लाईफ. ही मुलाखत पाहणाऱ्या कितीतरी महिला कर्मचाऱ्यांवरच्या कपाळावरच्या आठ्या थोड्याशा नक्कीच शिथिल झाल्या असतील. हा खूपच महत्त्वाचा मूलभूत सूत्र आपण सांगितलं की निसर्गाचं जर आपण फॉलो केलं, निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर हा ताण हे एक हिलिंग आहे. निसर्ग नेचर इज अ हिलिंग थेरपी. निसर्ग एवढी कुणीही दी बेस्ट देऊ शकणार नाही. आज आणि मला माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि महिलांना सांगावंसं वाटेल की नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही स्वतः खूप प्रतिष्ठित आहात माझ्यासाठी. तर आता तुम्ही दररोज 1 तास स्वतःसाठी आणि काही या 12 महिन्यामध्ये सगळ्या मिळून थोड्याशा ज्या मैत्रिणी आहेत किंवा एक वार आपण आपल्यासाठी नक्की दिला पाहिजे. वी डिझर्व दॅट. आपल्याला सुद्धा आपलं आयुष्य आनंदाने जगण्याची आणि त्याच ताकदीने आपल्याला आयुष्य उपभोगण्याची आणि त्याच्याकडे आनंदाने बघण्याचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं घरातले प्रश्न तर कधीच मिटणार नाही, ऑफिसमधले प्रश्न पण कधीच मिटणार नाहीत, पण या सगळ्यांच्या पलीकडे तुमचं पण एक जग आहे, तुमचं पण एक इच्छा आहेत, तुमच्या पण अनेक स्वप्न आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी यू विल नॉट बिलीव्ह की मला नेहमी असं वाटायचं की मी कार चालवता आली पाहिजे, पण माझ्या नवऱ्याला वाटायचं की ही मोबाईलमध्ये आणि नेहमी टेन्शनमध्ये असे कुठेतरी धडकेल आणि ॲक्सिडेंट. पण मग माझ्यामध्ये जी खंत राहिली होती, मी ॲट द एज ऑफ 45 एक दिवशी मी ठरवलं की मी गाडी शिकणार. आणि महिनाभरात गाडी शिकल्यानंतर जेव्हा मी एकटी ड्राईव्ह करत होते 1-1 तासभर, तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे इतकी लहान गोष्टी होती पण इतके वर्ष मी त्याच्यात घातले. तर मला सगळ्यांना वाटतं की प्रत्येकाचे तुम्ही स्ट्रेंथ पॉईंट्स काढा, तुमच्या आयुष्यातलं जगण्याचं गमक काढा आणि एक छोटे 15 मिनटं, 20 मिनटं, 1 तासभर असे वेळ काढून मला वाटतं तुम्ही स्वतःला तेवढं समृद्ध केलंच पाहिजे. बकेट लिस्ट नावाचा माधुरी दीक्षितचा हो. सिनेमा आहे खूप छान. तर आपण पाहिला असेल आणि आपणही सगळ्यांनी तो पाहिला असेल. तर माधुरी दीक्षितची जी बकेट लिस्ट होती ती बकेट लिस्ट आपण आजपासून पूर्ण करूयात. Yes, आणि yes. आपल्या कुटुंब प्रमुख या अर्थाने मॅडमनी ते कशा पद्धतीनं करायचे हे या ठिकाणी सांगितलेलंच आहे. नाही म्हणजे सावित्रीच्या लेकी म्हणून तुम्ही तुमची बकेट लिस्ट आज एक डायरी अगदी लिहूनच बरोबर काढा आहे. आणि ती तुमच्या पर्समध्ये ठेवा आणि मग ती झाली की टिक करत चला. मला असं वाटतं की ती आयुष्यातली करूयात सगळ्यात आपण. मोठा bucket list करून सक्सेस स्वतःसाठी राहील आणि तो जगूयात. टिफिन राहील तो त्यांच्यासाठी. हो, हो. आणि ती बुस्टिंग एनर्जी राहील काम करत असताना. आज सावित्रीच्या कार्यगौरवाचा हा दिवस आहे. त्यानिमित्तानं एका जाज्वल्य अशा सावित्रीशी संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे. पण एक विचारावंसं वाटतं की जेव्हा जेव्हा बाईनं काळाशी भिडू पाहिलंय, जेव्हा जेव्हा बाईनं बुरसट परंपराशी लढू पाहिलंय, तेव्हा तेव्हा या समाजानं तिच्यावर शेणगोळे, चिखलमाती फेकण्याचा प्रयत्न केला आहे. साधी कार्यालयीन कामकाजाची पद्धती जरी आपण पाहिली तरी असं दिसून येतं, एक ढोबळमानानं निरीक्षण काढता येतं की महिला कर्मचाऱ्यांना डॉमिनेट करण्याची वृत्ती कार्यालयीन संस्कृतीमध्ये सुद्धा बहुंशी दिसून येते. आपण तर खूप मोठ्या पदावर काम करत आहात. वेगळं, उठून दिसणारं, ठाशीव, रेखीव असं काम करत असताना ही जी पुरुषी वृत्तीनं डॉमिनेट करण्याची वृत्ती व्यवस्थेमधली एक प्रकारची कोंडी करते का, एक नर्वस फिलिंग देते का? मग असं झालं तर या गोष्टी कशा फेस करायच्या? आम्हा सगळ्यांना आपल्याकडून जाणून घ्यायला आणि त्याचं अनुकरण करायलाही आवडेल. थोडंसं सांगा ना. खूप गहन प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं काम करताना मी विशाखा कमिटीमध्ये अनेक चौकशा केल्या आणि मग तिथं गेल्यानंतर मी नॉर्मली पहिला प्रश्न फेकते की विशाखा कमिटीमध्ये काही तक्रारी आहेत का? लगेच उत्तर येतं, निरंक मॅडम, आमच्या ऑफिसमध्ये इतकं छान वातावरण आहे, अजिबात तक्रारी नाहीत. तिथंच मला खटकतं की इथं भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. वर करणी लोकांना वाटतं की रेप केस झाली किंवा खूप काहीतरी फिजिकल असॉल्ट झाला तरच तो त्रास त्या बाईला झाला. पण आयुष्यामध्ये अनेक छोटे SMS, अनेक टोमणे, Silent torture म्हणू आपण त्याला. चारित्र्यावर शिंतोडे देणाऱ्या घटना आणि या फक्त पुरुषी वृत्तीने होत नाहीत. मला खेद वाटतो या ठिकाणी व्यक्त करायला की महिलांकडून सुद्धा महिलांना अनेक वेळेला काही प्रश्नांना या ठिकाणी तक्रारी आणि वस्तुस्थितीला तोंड म्हणजे फेस करावं लागतं. तर मला असं वाटतं की आपण या गोष्टीकडे डोळस पद्धतीने थोडासा आणि आत्मपरीक्षणात्मक विचार केला पाहिजे की आपल्यावर शिंतोडे उडवणारे आहेत, कोण आहेत आणि काय गरज आहे यांची, अशी मानसिकरित्या आपण एवढं उद्विग्न होण्याची काय गरज आहे.
असे काही प्लॅटफॉर्मवर प्रश्न विचारले तर मला वाटतं की मग ते खोडा टाकणं जो आहे तो कमी होतो आणि आपण मेंटली टफ असेल आणि आपला गोल फोकस असेल तर आपण कुठल्याही गोष्टींना न डळमळता आपण सामोरे जाऊ शकतो. आता या गोष्टी तर घडतच राहणार, कारण जेव्हा समाज म्हटला तर समाजामध्ये एखादी स्त्री पुढे जाते तर अनेक गोष्टी. आता मला आठवतं की मी एका भाषणामध्ये गेले होते, तिथं मला एका बाईनी प्रश्न विचारला, बाई का म्हणून घ्यायचं, बाई, आणि एक सर्क्युलर पण निघालं होतं मध्ये. आणि माझ्या एका पुरुषी सहकाऱ्याने याची खूप सुंदर संकल्पना मला सांगितली. म्हणजे बाई, मला पण वाटायचं की बाई बाई का म्हणतात, पण बा म्हणजे बाप आणि ई म्हणजे आई, आणि बाप आणि आई या दोघांचं ज्याच्यामध्ये समीकरण आहे ती आई, बाई बाई. मग बाई शब्द वाईट कसा असू शकतो, आणि म्हणजे आपण कसं त्या पद्धतीचं इंटरप्रिटेशन करत आहोत आणि त्रास झाला म्हणजे नेमका काय होतो. तर या सगळ्या म्हणजे एकत्रित आपण टीमवर्कनी राहत नाहीत. आपलं नेटवर्किंग, आपण एकट्या भांडत राहतो मुद्द्यांशी पॉलिसी मेकिंगमध्ये. नेटवर्किंग स्ट्रॉंग नसतं. आणि महिला म्हणून काम करताना मला असं वाटतं की आपण स्वतः दुसऱ्यांकडे जेव्हा बोट दाखवतो तेव्हा एक बोट आपल्याकडे पण आहे. आपल्यामधलं गॉसिपिंग कमी होणार आहे का, आपण कुठल्या बाईबद्दल पाठ फिरली की वाईट बोलत नाही का, हे छोटे छोटे प्रश्न आज महत्त्वाचे आहेत. पण याच गोष्टींची सुरुवात होते आणि मग ते मोठं होत राहतं. मला असं वाटतं की काम करत असताना जे प्रॉब्लेम, बरेच पुरुषांनाही प्रॉब्लेम येत असतात, त्यांचे प्रश्न वेगळे असतात, पण स्त्रियांना जेव्हा या गोष्टींना सामोरं जावं लागतं तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त भावना असुरक्षिततेची असते की मी असं केलं. मी सांगत होते, मला एक प्रश्न विचारला की मी ऑफिसला जाताना मी चांगली तयार झाले की माझे सासरे मला म्हणतात की एवढी नटून थटून तू ऑफिसला का चालली. मॅडम, मला आणि खूप त्रास होतो. तर मग मी त्यावेळेस त्या फोरमला मग अनेक महिलांनी मला सांगितलं की मग मी त्यांना समजून सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने प्रोजेक्ट करा की तयार ह्या कोणासाठी व्हायचं नसतं, तर तयार स्वतःसाठी व्हायचं असतं. पण तुम्ही पण आत्मपरीक्षण करा की तुम्ही ऑफिसला जाताना ऑफिसच्या डेकोरमसारखंच तयार होत आहेत का पार्टीसारखं तयार होत आहेत. हे सगळ्या गोष्टींची फारकत. आणि जर तुम्ही स्वतःच्या मनाला उत्तर देऊ शकत असाल की मी माझ्या आनंदासाठी तयार होते, तर कोणाच्या टॉन्टिंगला तिथं म्हणजे मेंटली आपण सिक होण्याची गरज नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना मला वाटतं एकच उपाय आहे की जिथे चूक असेल तिथं आपण फाईट केलं पाहिजे, त्याला तोंड दिलं पाहिजे, कुठलंही न डगमगता. फॅमिलीलासुद्धा सांगितलं पाहिजे की त्या स्ट्रॉंग सपोर्टमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा. पण जर आपलं वागणं चुकत असेल तर तेवढ्याच प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी रेक्टिफाय केलं पाहिजे. मला असं वाटतं हा प्रवाह मग एवढा सोबतीचा आणि युनायटेडली आपण स्ट्रॉंग होऊन हे केलं पाहिजे. किती संघटना आहे आपल्याकडे. आता आज माझ्याकडे एवढ्या महिला आहेत, पण आपण महिलांचे प्रश्न कुठे चर्चा जातो का, तेच स्टिरिओटाईपने होतो. पण जेन्युइन प्रश्नांवर आपली चर्चा झाली पाहिजे. विशाखा कमिटीच्या मीटिंग्स या फक्त चहापुरती सीमित न राहता त्या ठिकाणी खरोखर जे पॉलिसी मेकिंग आहे किंवा ज्या छोट्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्या दृष्टीने चर्चा झाली पाहिजे. तर मला वाटतं मग एवढा त्याचा त्रास होणार नाही आणि आपण पॉझिटिव्हली पुढे जाऊ शकतो. अगदी बरोबर आहे. चूक नसेल तर कुणाचीही माफी मागू नका, आणि जर स्वतःची चूक असेल तर आत्मपरीक्षणाला लाजू नका, हे आपण सांगितलं. मग व्यवस्था काय किंवा समाज काय, आपली जर भूमिका तेवढी ठाम आणि सत्याची असेल तर काळाच्या पटलावर सुद्धा सावित्रीच्या लेखी नक्कीच स्वतःचा ठसा उमटवायला कमी पडणार नाहीत. अलीकडे स्पर्धा परीक्षांबाबत आपण पाहतो की महाराष्ट्रात, अगदी मराठवाड्यात सुद्धा बऱ्यापैकी अवेअरनेस झालेला आहे. आपण जेव्हा परीक्षा दिली असेल त्यावेळेला तर फार हे माहीतही नसेल की अशी परीक्षा असते वगैरे, अवेअरनेस फारसं नसेल, तरी त्या काळात आपण स्वतःला सिद्ध केलं. मग आता आज जेव्हा आपण दौऱ्याच्या निमित्ताने फिरत असतात तेव्हा अनेक महाविद्यालयीन तरुणी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणी किलकिल्या डोळ्यांनी आपल्याकडे बघताना तुमच्यामध्ये स्वतःला पाहतात की कदाचित मी उद्याची अधिकारी असे असेल. आणि आपण शिक्षण विभागामार्फत जे प्रोजेक्ट आता सुरू करतो त्याच्यामध्ये करिअर काउन्सिलिंग आहे, अभ्यासिका आहे, म्हणजे आपण स्वतः मुलींना स्पर्धा परीक्षांमध्ये ती वाट त्यांची कशी सोपी होईल, कशी सुसह्य होईल यासाठी एक प्लॅटफॉर्मसुद्धा देत आहात. तर या प्लॅटफॉर्मवरून मला असं विचारायचं आहे की स्पर्धा परीक्षांची तयारी करू पाहणाऱ्या त्या महाविद्यालयीन तरुणींसाठी आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या त्यांच्या आयांसाठी या प्लॅटफॉर्मवरून आपण काय संदेश द्याल? मला असं वाटतं की प्रत्येक मुलीनी आपलं स्वप्न किंवा आपला जो करिअर आहे हे नुसतं ठरवलं नाही पाहिजे, तर त्याच्यासाठी ध्यास घेतला पाहिजे. आणि मग नेमकं मला काय व्हायचं आहे
कारण जसं आता तुम्ही विचारलं की मी जेव्हा 93 ला परीक्षा दिली आणि 95ला माझी जॉईनिंग झाली, जिथे जिथं मी गेले तिथे तिथे मी पहिली म्हणून जात होते आणि अनेक प्रश्न मला त्या ठिकाणी फेस करावे लागत होते. जेव्हा MPSCचं वातावरण औरंगाबादला तर अजिबात नव्हतं. माझी पुस्तकं मला मुंबईहून मागवावी लागली होती आणि ग्रुपमध्ये जाऊन अभ्यास करावा लागला होता. पण मला नेहमी वाटतं की कुठल्याही ॲडव्हर्स गोष्टीमध्ये पुढे जाताना सुद्धा ध्यास ठेवणं आणि कंटिन्युअस आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणं हे स्पर्धात्मक परीक्षेचं गमक आहे आणि तुम्ही सातत्य ठेवणंही फार गरज आहे. बरं, मनामध्ये जर ठरवलं आणि प्रयत्नामध्ये सातत्य असेल तर कुठलंही यशाचं शिखर दूर नाही आहे. खूपच छान गप्पा झाल्या ह्या. आता मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण वळूयात आणि प्रश्नांचा एक छोटासा रॅपिड फायर राऊंड एक अच्छा, ओके. गमतीशीर विचारूयात. प्रश्नांचं उत्तर आपण 1-2 शब्दामध्ये किंवा एका वाक्यात दिलं तरी चालेल. रॅपिड फायर राऊंडमधला पहिला प्रश्न असा आहे, आपल्याला कोणती भूमिका जास्त चॅलेंजिंग वाटते, जिल्हा परिषदेचे CEO म्हणून की ईशानी शिवानीची आई म्हणून? बापरे, दोन्ही ताकदीच्या आणि दोन्ही आव्हानात्मक आहेत. दोघींना तेवढा स्ट्रेंथ लागतो, पण कधी कधी आईची भूमिका जास्त अवघड वाटते. कुकिंगमध्ये कोणती डिश करून खाऊ घालायला आवडते आणि कुठली स्वतःला खायला आवडते? ओ माय गॉड, माझ्या नवऱ्याला माझ्या हातची पाव मिसळ फार आवडते. मोठ्या मुलीला शिवानीला तिरंगी पुलाव फार आवडतो, आलू पुलाव. आणि छोटीला छोले आवडतात, छोले आणि पाणीपुरी. म्हणजे असं सेग्रिगेशन आहे प्रत्येकाला काय काय वाटतं. मला सगळं स्पायसी खायला आवडतं. आणि सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे दागिने खरेदी करणे, साड्या खरेदी करणे, मेकअप किट खरेदी करणे याच्याबद्दल आवड आहे का? आणि मग खरेदी करताना तुमची एकटीची पसंती असते की सरांच्या पसंतीची शिक्कामोर्तब हवा असतो त्यावर खरेदीच्या वेळेला? मी हजारो ख्वाहिश आहे मेरी, हर ख्वाहिश पे दम निकले. मला भरपूर साड्या घ्यायला आवडतात, भरपूर छान राहायला आवडतं. मला पूर्ण मेडिकल म्हणजे पूर्ण आपल्या ज्या किट्स आहेत मेकअपच्या ते सुद्धा घ्यायला आवडतात छान. आणि मला असं वाटतं मला सगळंच आवडतं, तोच माझा बेसिक प्रॉब्लेम आहे. तारेवरची ही सगळी कसरत करताना असं कधी वाटलंय का की बाईऐवजी पुरुष असतो तर बरं झालं असतं, असं उद्विग्नतेचा क्षण कधी आलाय का? एकाच वेळेस येतो. जेव्हा मी ट्रॅव्हलिंगला जाते तेव्हा पुरुष इतक्या पटकन रात्री बेरात्री आयलँडवर जाऊ शकतो आणि कुठेही जाऊ शकतो आणि मला मात्र ती असुरक्षिततेची भावना असल्यामुळे मी एकटी अशी उचलून कुठेही रात्री बेरात्री चांदण्याखाली जाऊन बसू शकत नाही. त्यावेळेस वाटतं अरे हे रेस्ट्रिक्शन्स मला थोडंसं याच्यामध्ये. पण तसं बघितलं तर बाकीच्या ठिकाणी मला 7 जन्म जरी विचारलं तर मी बाईचाच जन्म घेईन. खूपच सुंदर उत्तर. या राऊंडमधला शेवटचा प्रश्न विचारते, आपल्या मनातला ड्रीम प्रोजेक्ट काय आहे, व्यावसायिक आयुष्यात किंवा वैयक्तिक आयुष्यामध्येही? बापरे, ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे बकेट लिस्ट खूप मोठी आहे. पण मला वाटतं हसतमुख राहणं, लाईफ टू द एन्जॉयमेंट आणि वर्क इज वर्कशिप. आणि मला वाटतं की माझी वर्कशिप जी आहे हे करताना समाजामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन्स मला करता येईल, महिलांच्या प्रती असतील, सेक्टरमधल्या सगळ्या लहान मुलांसाठी असेल, जसं आम्ही आता कर्णदोष आणि दृष्टीदोषाबद्दल एक वर्कशॉप घेतला आहे, तर असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये फिट राहणं हा माझा, आता मला वाटतं फिट राहून त्यासाठी आपल्याला फिट वुमन यासाठी संकल्पनेतनं काही काम करता आलं बायकांसाठी, तर तो सुद्धा आहे. अनेक प्रोजेक्ट्स आहेत, पण मला असं वाटतं बकेट लिस्ट ही नेहमी झाल्यावरच बोलावी. त्यामुळे ड्रीम शुड बी ड्रीम. खूपच मनमोकळ्या गप्पा आपल्याशी झाल्या. त्यानिमित्तानं आम्हा सर्वांना जगण्याची आणि व्यावसायिक आयुष्याची एक नवी दिशा आपण दिलीत. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. आणि बालिका दिनानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा. 2022 नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि 3 जानेवारीच्या या सावित्रीच्या लेकींना माझं सांगणं एवढंच राहील की एन्जॉय युअर लाईफ आणि बी ब्रेव्ह.